नुसतं वॉकिंग करून उपयोग नाही, वॉकिंग बरोबर थोडी जॉगिंग सुद्धा केली पाहिजे. आज काशी आणि मी आलोय आणि जिम एक्सरसाइज माझ्या आवडीचा विषय आहे, मला आवडते जायला. तो त्याच्या बाबतीत मी आळशी झालो. कमीत कमी 8 दिवस तरी करून दाखवलं तरी समजेल, माझ्या बॉडीला समजेल, माझ्या माइंडला समजेल की बाबा हे पॉसिबल आहे, हा माणूस करू शकतो. 8वा महिना, 8वं वर्ष आणि हा 8 दिवसाचं चॅलेंज, त्याच्यामध्ये ह्या 8 गोष्टी, या 8 दिवस कष्टाचे हे सुद्धा एक कष्टच आहे. ते तुझे हात लावा लागतोय मला स्वतःलाच कधी कधी बघतो असं काय होतं आणि आता काय झालं. नंतर बायकोची टोमणे ऐकले आणि 8 दिवस तरी करून दाखव सुशील. पाणी प्यायचं, लेमन वॉटर प्यायचं. लेमन वॉटरचे काय फायदे आहेत ते तुम्हाला मी इथे साईडला दाखवेल. 15 मिनिट सुरुवात आहे ते 10 मिनिट आहे. जाम कंटाळा येतो मेडिटेशन करायला. ठरवलंच आहे मी सगळं 8 वरच करणार. बघ झालं काय, तो पेट्रोल सुद्धा 1700 टाकतोय, जेणेकरून 8 आहे. पाया पडायचं, पाया पडलो आणि पाऊस आलाय. चला त्याच्या अगोदर घरी जाऊया. सोडणार नाही मला. मी आपला काशी आणि मी दोघं राऊंड मारायला आलोय. मस्त थोडा वेळ धावलो, घामाघूम झालो, बरं वाटलं. पुन्हा किती दिवसांनी. ते बॅक साईडला हा चांगला रस्ता आहे, तिथे तुम्ही वॉकिंग आणि जॉगिंग करू शकता. आणि बरं आहे, टाईम स्लॅबमध्ये इथून सरळ मी चालत येतोय त्या साईडने आणि इकडे सरळ ते वडाचं झाड आहे, त्याच्या पुढे माझी जॉगिंग संपते. म्हणजे तिथे जॉगिंग संपते म्हणजे तो लॅब संपतो एक सरळ. कसे लागतोय नुसतं वॉकिंग करून उपयोग नाही, वॉकिंग बरोबर थोडी जॉगिंग सुद्धा केली पाहिजे. काशी करते आज काशी आणि मी आलोय. बरं आहे, मी जिथे जातो तिथे जातो, फक्त पायामध्ये येतो. जमलो, बऱ्यापैकी जमलो. मस्त ढगाळ वातावरण आहे आणि बऱ्यापैकी जमलोय. आज 1 तारीख आहे, 1/8/2024 म्हणजे 8वा महिना, वर्ष सुद्धा 8वं, म्हणजे शनीचं वर्ष आणि शनीचा महिना. असं म्हणतात शनी मेहनत करवतो, स्ट्रगल देतो, पण त्याचा अर्थ आपण वेगळा काढूया. शनी मेहनत करवतो आणि मेहनत केल्यावर फळ देतो. सो मेहनत करणं माझ्या हातात आहे, फळ द्यायचं की नाही ते शनीच्या हातात आहे. चॅलेंज घ्यायचा मेन उद्देश काय आहे की एक रुटीन लाईफ सेट होत नाही आहे, खूप आळशी झाल्यासारखं वाटतं आहे. आणि जिम एक्सरसाइज माझ्या आवडीचा विषय आहे, मला आवडते जायला. तो त्याच्या बाबतीत मी आळशी झालो. माहीत नाही काम, ऑफिस एके ऑफिस, घर एके घर. घरी आल्यावर वेब सिरीज बघा, सिरियल बघा, मूवी बघा, टाईम वेस्ट करा. रात्री 12-1 वाजता कधी झोपा. म्हणजे हे रुटीन लाईफ होऊन गेलेलं आणि कधी झालं ते समजलंच नाही. मला माझी बॉडी बनवायची आहे आणि खरोखर बनवायची. त्याच्यासाठी मी काही करायला तयार आहे. खूप दिवस झाले टाईमपास चालू जास्त होता, खूप टाईमपास केला नाही. आता ॲक्शन करायची गरज आहे. सो या ॲक्शनसाठी मी छोटंसं एक चॅलेंज घेतलं आहे, 8 डे चॅलेंज. तुम्ही म्हणाल काय 8 दिवसाची चॅलेंज? मला ना किक मारायची माझ्या लाईफस्टाईलला या 8 दिवसामध्ये आणि माझी गाडी सुरू करायची आहे. कमीत कमी 8 दिवस तरी करून दाखवलं तरी समजेल, माझ्या बॉडीला समजेल, माझ्या माइंडला समजेल की बाबा हे पॉसिबल आहे, हा माणूस करू शकतो. बेसिकली हे हेल्थ चॅलेंज असणार आहे. म्हणजे बेसिकली ह्या 8 दिवसामध्ये मी माझ्या फक्त हेल्थवर फोकस करणार आहे.
हेल्थवर फोकस करणार इन द सेन्स फाउंडेशन मी क्लिअर करणार आहे. करायच्या तर भरपूर गोष्टी असतात पण सुरुवातच होत नाही. 1-2 दिवस करतो नंतर परत बंद पडतं. कंपल्सरी 8 दिवस तरी केले पाहिजे आणि ते कंपल्शन ठेवणार आहे. 8 दिवस कंटिन्यू काय होईल ठेवेल बॉडीला बघूया किती दुखते बॉडी. आणि ऑब्व्हियसली दुखणार आहे कारण की जॉगिंग करून नंतर परत संध्याकाळी जिम परत प्रॉपर झोप, त्या 3 गोष्टी. आणि एक डाएटमध्ये बऱ्याच गोष्टी नाही खायच्या असं ठरवलं आहे. 8वा महिना 8वं वर्ष आणि हा 8 दिवसाचं चॅलेंज. त्याच्यामध्ये ह्या 8 गोष्टी, त्या 8 गोष्टी मी ठरवणार आहेत. काय आहेत? बेसिकली सकाळी लवकर उठायचं, त्यानंतर लवकर म्हणजे बी प्रिसाईज, एक स्पेसिफिक असलं पाहिजे. सो आपण 8ला पकडलंच आहे, तो 8 प्रमाणे चालू. सकाळी 8ला उठायचं. तुम्ही म्हणाल हे 8 काय लवकर आहे का? नाही, म्हणजे संध्याकाळी 8ला जिमला जाणार, सो आराम करायला सवय, झोप कंप्लीट झाली पाहिजे, त्याच्यासाठी 8ला उठतं. कारण 10चं ऑफिस असतं. 8ला उठून माझं बाकीचे ते मॉर्निंग वॉक, जॉग काय आहे ते मॉर्निंग वॉकिंगच म्हणूया, जॉगिंग नको, बोलायला सोपं पडतं. त्यानंतर मेडिटेशन करायचं, 2रा पॉईंट. नाही, भरपूर पाणी प्यायचं सकाळी उठल्यावर. त्याच्यानंतर जॉगिंगचा 3रा पॉईंट. 4था पॉईंट मेडिटेशन. 5वा पॉईंट टाईमवर, इथेच 5 पॉईंट झाले. 6वा पॉईंट जिमला जाणं सर्वात इम्पॉर्टंट. आणि 7वा पॉईंट लर्निंगचं एक पॉईंट ठेवायचं आहे. 1 तास लर्निंग करा, म्हणजे तू काय तुझं एडिट कर किंवा काहीतरी शिक, नवीन काहीतरी शिक, काहीतरी नवीन शिक या 8 दिवसात. ठीक आहे, तो एक 7वा पॉईंट ठेवूया. 8वा पॉईंट एक कंपल्सरी मला वेळेवर झोपायचं आहे, तो एक. आणि 9वा आणि 10व्यासाठी एवढे कसे पॉईंट झाले? 8च पॉईंट ठेवणार होतो ना. अच्छा, 9वा 10वा नाहीच, 8च पॉईंट. नंतर झोपायचं, वेळेवर झोपायचं, बस. सो असे हे माझे 8 दिवसाचे 8 पॉईंट आहेत, जे चॅलेंजचे पॉईंट आहेत. सिम्पल आहे, साधे आहेत, पण करून दाखवायचं आहे. इतके दिवस करायचं म्हणतो मी करत नाही आहे, पण ह्या यूट्यूबच्या व्हिडिओच्या निमित्ताने तरी मी करेल आणि हे चॅलेंज कंप्लीट करेल. एक अशी कंटाळाच काय, अर्धा तास झाला साल्या बाहेर आहे, चिखलात लोळ आहे, मला तुला आधी आंघोळ करावी लागेल. काशीला राऊंड मारवली काय असते, काशीवर राऊंड मारते, तो लोळला चिखलामध्ये, पाऊस आहे त्यामुळे चिखल आहे. तर याला एक आंघोळ घालण्याचं अजून एक काम. बरेच दिवस आंघोळ नाही केलं, त्याने मी त्याला आंघोळ तरी घातली. आळशी कोणाचा प्रभाव केला. सो या 8 दिवस कष्टाचे हे सुद्धा एक कष्टच आहे. घरातली कामं करणं हे सुद्धा लिहून ठेवलं पाहिजे 8 दिवसांना. बायको तरी खुश होईल. मी घरातली कामं म्हणजे माझीच कामं, ते माझा ड्रॉवर, माझा कपड्याचं काय म्हणतात कपाट, एक काम, घरातलं एक काम. बरं, काशीला आंघोळ एकत्र घाला रे, 2 आठवडे पण नाही, 3 आठवडे झाले. पाऊस आला त्यामुळे आंघोळ पण घालतंय. तोंडाला काशीला साबण लावलाय, तोंडाला पायाला चिखल काशा, हे काय आहे खाली, म्हणजे भलतच चिखल आहे. थांब, ते तुझे हात लावा लागतंय रे मला. काय होतं आणि आता काय झालं आमची हालत बघा. शनिदेवाच्या मंदिरात पाया पडायला चाललोय. 8 डे चॅलेंज, 8वा महिना, 8वं इयर. सो गरजेचं आहे. हे 8 दिवसाचं चॅलेंज काय असणार आहे? हे चॅलेंज काय मला बॉडी बनवण्यासाठी किंवा एकदम डिसिप्लिनमध्ये आणण्यासाठी असं काही नाही आहे. हे बेसिकली किक स्टार्ट आहे, म्हणजे एक जर्नी चालू करण्यासाठी. त्याच्या अगोदर मी प्लॅनचं केलेलं. पहिलं 90 डे चॅलेंज होतं, म्हणजे प्लॅनच होता, डोक्यामध्येच होतं, काय एक्झिक्युशन काही नाही केलं. त्यानंतर 60 डेजवर आलो. त्यानंतर आता शेवटी ते 21 दिवसावर आलेलो. 21 दिवसाचं प्लॅन, हे ते थंबनेल बनवलेलं, म्हणजे हे तरी काहीतरी करूया.
नंतर बायकोची टोमणे ऐकले, अरे 8 दिवस तरी करून दाखव सुशील. त्यासाठी हे 8 डे चॅलेंज. आणि योग सुद्धा चांगला आलाय. 2024 इयर 8 आहे त्या, आणि मंथ सुद्धा 8 आहे, ऑगस्ट मंथ सुद्धा 8 आहे. चॅलेंज सुद्धा माझा 8 दिवसाचा आहे. आणि त्यामध्ये पॉईंट सुद्धा मी 8च ठेवलेले आहे. आणि ते पॉईंट आता तुम्हाला सांगणार आहे. सकाळी 8 वाजता उठायचं ठरवलंय, कारण की आदल्या दिवशी जिमला जाणार. तर जिम मधून येणार, झोपणार, मग थोडासा झोपायला वेळ दिला पाहिजे. सो 8 वाजता उठायचं, पाणी प्यायचं, लेमन वॉटर प्यायचं. लेमन वॉटरचे काय फायदे आहेत ते तुम्हाला मी इथे साईडला दाखवेल. ते गुगलवरून मी काढले आहेत, ते काय मी आता एक्सप्लेन करत बसत नाही. त्याच्यानंतर मेडिटेशन, 15 मिनिट मेडिटेशन. 15 मिनिट करू नको, सुरुवात आहे तर 10 मिनिट आहे. जाम कंटाळा येतो मेडिटेशन करायला मला. फक्त मी विचार करत असतो मेडिटेशन करायचं. या 8 दिवसामध्ये करायची इच्छा आहे, बघू. त्यानंतर दुसरा पॉइंट, मॉर्निंग वॉक. म्हणजे ते जॉगिंग वगैरे करतो ना, नुसतं वॉकिंग नाही, ते जॉगिंग सुद्धा करणं गरजेचं आहे. तरच तुमच्या हार्टला प्रॉपर पंप वगैरे भेटतो. त्याच्यानंतर टाइम, ऑफिस टायमिंग, इन टाइम, म्हणजे टाइमावर ऑफिसला येणं. ही माझ्यासाठी मोठी गोष्ट होणार आहे, कारण की मी कधी चालून जातो ना, 10:15, म्हणजे 10चा ऑफिसचा टायमिंग आहे, तर कधी 10, 10:15, कधी 10:45, म्हणजे असं जातो मी, कधीही जातो. मग आता टाइम टू टाइम ऑफिस जायचं. बिफोर 10च्या अगोदर ऑफिस पंच झालं पाहिजे. त्यानंतर दुपारी जेवण वगैरे नॉर्मल आहे, ते काय मी माझ्या टास्क लिस्टमध्ये टाकत नाही. संध्याकाळी सुद्धा ऑफिसमधून निघाल्यावर फक्त एक जिमचं टायमिंग ठरवतो. संध्याकाळी ऑफिसमधून गेल्यावर जिमला जायचं. 8चा टायमिंग ठरवतो, 8 वाजता जिमला. इथे सुद्धा 8 आणलं मी. जिमला गेल्यानंतर तो एक पॉइंट झाला. तर 7वा पॉइंट, एक लर्निंग. जिम मधून आल्यानंतर काहीतरी एक लर्निंग पाहिजे. 1 तास लर्निंगला जायचा. नवीन नवीन ऍप आहेत, नवीन नवीन गोष्टी आहेत, त्या शिकायची इच्छा असते, पण वेळ नाही भेटत. एडिटिंगच्या गोष्टी आहेत, कॅमेरा आहे, कसं लावायचं, काय लावायचं, म्हणजे काय ना काहीतरी. न्यूमरोलॉजी आहे, शेअर मार्केट आहे. माझ्याकडे शिकण्यासाठी भरपूर गोष्टी आहेत, त्या अलाइन होणं गरजेचं आहे. या 8 दिवसामध्ये मी काही ना काहीतरी लर्निंगचा एक प्लॅन करून तिथे रोज शिकत आहे. ते एक झालं, लर्निंग झालं. आणि झोपायचं टायमिंग, बिफोर 12 झोपायचं कंपल्सरी, कारण की हा सुद्धा माझ्याने होत नाही. 12च्या अगोदर, 12चे काय, कधी रात्रभर काय नेटफ्लिक्सवर नवीन नवीन सिरीज आहेत, वेब सिरीज, मूवी, अमेझॉन प्राईम आहे, त्याच्यावर चांगले चांगले मूवी आहेत. सो ते बघत मी टाइम वेस्ट करत असतो. कमीत कमी ते वेस्टिंग नाही होणार. बस हे 8 दिवस मला प्रूफ करून दे बाबा, मी हे करू शकतो. त्याच्यानंतर मग मोठा कुठचा तरी प्लॅन करायचा बाबा. हे 21 डे चॅलेंज किंवा 60 डे चॅलेंज काय असणार आहे, पहिले 8 दिवस तरी करून दाखव. म्हणजे सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत काय काय करायचंय. आधी इथे पेट्रोल भरूया. इथे रोजच्या ठिकाणी मी पेट्रोल भरतो. इथे बघू शकता शेल, इथेच भरतो. शेलचं पेट्रोल चांगलं असतं म्हणतात. पेट्रोलसाठी गाडी थांबलेली आहे, गाडी बंद करावी लागते. बंद गेलेली आहे. काच खाली करूया. 1,500चं टाक ना. पॉवर साधं 1,500 नको, आज 8 आकडा चांगला आहे. थांब जरा. 1700चं टाक साधं पॉवर. पॉवर लीड ओपन करून आज ठरवलंच आहे मी, सगळं 8 वरच करणार आहे. बघ झालं काय. तो पेट्रोल सुद्धा 1700 टाकतोय, जेणेकरून 8 आहे. 1700 बरोबर आहे. नाही तुम्ही म्हणाल हा नंबर काय करतोय, कारण गेल्या 2 वर्षापूर्वी मी 2022 मध्ये न्यूमरोलॉजी शिकलो. एक कोर्स होता. त्यानंतर मग आता बरेच दिवस मी प्रॅक्टिस करतोय त्यावर. त्यामुळे हे नंबर्स काय काम करतात त्याच्यावर मी अजून काय व्हिडिओ वगैरे बनवायचा विचार नाही केला. पण रेग्युलर लाईफ मध्ये मला भरपूर अनुभव येतात आहे, आणि स्वतःवरच मी पहिला हे करतोय, ट्रायल करतोय, आणि नंतर मग जगासमोर आणले. पण इज अ व्हेरी इंटरेस्टिंग. आणि मला नक्की आणायचं आहे असं, हे नंबर कसे काम करतात आपल्या लाईफमध्ये. तर आधी पैसे देऊया, नाही तर तुम्हाला नंबर सांगायचं. इथे थोडंसं डिस्काउंट भेटतं, असे 20-30 रुपये वाचतात 1000 रुपयाचं पेट्रोल भरल्यावर. यांची सर्व्हिस सुद्धा चांगली आहे, शिस्तबद्ध वाटतं वातावरण इकडचं. असं आहे का तुमचं. फर्स्ट गिअरला टाकली आणि सुसाट. 5 मिनिटावरच आहे मंदिर आता. तर शनी मंदिर संस्थान डोंबिवली बंद आहे, लॉक्ड आहे.
चलो मग बाहेरून पाय पडूया. आता काय आलो तर आहे, पडायचं तर आहे पाय. अभी शाम को मिलता है, शाम के टाइम. आज बरोबर शनिवार नाही ना, आम्ही शनिवार पकडतोय. ऑड दिवशी बहुतेक संध्याकाळी ते ओपन. ठीक आहे, चल. एक इच्छा होती शनी मंदिरात जाऊन पाया पडायची. तो पाया पडलो आणि मस्त पाऊस आलाय. चला त्याच्या अगोदर घरी जाऊया. हा चला, दर्शन तर झालेलं आहे, सुरुवात चांगली झाली आहे. सो गाडी आता गिअर मध्ये टाकल्या, फुल सुसाट. 8 दिवस तरी सुसाट चालणार. सो तुम्हाला हा सफर माझा बघायचा असेल, रोज मी एक इंस्टा रील आणि टाकणार आहे. तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, पोनीटेल बाबा. आणि इंस्टाला फॉलो करायला विसरू नका. इंस्टावर सुद्धा मी टाकणार आहे, सुशील परब पोनीटेल बाबाच आहे वाटतं ना. तो माझा बॉस नेहमी म्हणतो, स्टार्ट विथ स्मॉल. मी 90 डेज चॅलेंज, 60 डेज चॅलेंज, या सगळे मोठेपणा वाटतं ना. आधी छोटं पॉसिबल होते की नाही बघूया, त्याच्यानंतर मग उडी मारूया मोठ्यासाठी. ठीक आहे. तर तुम्हाला काय वाटतं, ही छोटीशी, हा छोटासा टास्क आहे, छोटंसं चॅलेंज आहे, ते पूर्ण होणार की नाही कमेंट करून नक्की सांगा मला. सुशील तुला नाही जमणार म्हणून, सुशील तू करू शकतोस, छोटंसं काम आहे ना, आम्हाला सुद्धा करायची इच्छा आहे, असं काहीतरी कमेंट करा की आम्ही सुद्धा स्टार्ट करतो तुझ्याबरोबर. 8च दिवसाचं आहे. चला 2024 साठी तरी करूया, ऑगस्ट साठी तरी करूया. नाहीतरी ओव्हरऑल हा महिना ठीकठाक जाणार आहे सगळ्यांसाठी. त्याच्यासाठीच मेहनत एकच पर्याय आहे. सो हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. आणि तुम्ही माझ्याबरोबर हे चॅलेंज घेणार आहेत का हे सुद्धा सांगा. माझे मित्र असेल तर नक्की घ्या. चलो फिर आता डायरेक्ट पुढच्या 1 आठवड्यानंतर भेटू, ज्यावेळी हे चॅलेंज कम्प्लीट होईल 8 दिवसानंतर. आणि काय काय झालं, माझ्यामध्ये काय फरक पडला, चॅलेंज कम्प्लीट कसं होतंय, त्याचा अनुभव शेअर करायचा ते 8 दिवसानंतर. ठीक आहे. चला आतासाठी बाय.